ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर। तुमचं पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत। साईराम। पूर्व दिशेचं महत्त्व तुम्ही सांगितलं, पूर्व दिशा कशा प्रकारे कार्यरत आहे तेही तुम्ही आम्हाला सांगितलं। आता जरा वळूया पश्चिम दिशेकडे, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर, आपण म्हणजे नेहमी माझं वाक्य असतं की दिशा करतात दशा आणि दिशा बदलवतात जीवनाची पण दिशा। बरोबर, म्हणून दिशा ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। म्हणून आपण पूर्व दिशा पाहिली, आता आपण वळूयात पश्चिम दिशेकडे। पश्चिमाभिमुख वास्तू म्हणले की थोडंसं तोंड वाकडं करतात बरेच वास्तुतज्ञ, तर बरेच मंडळी नाराज होतात पश्चिम दिशेकडे। कारण का, तर ती मावळतीची दिशा आहे। पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये एखादा माणूस व्यावसायिक असेल तर त्याचा व्यवसाय कालांतराने हळूहळू डबघाईला येतो असं सुद्धा म्हणतात काही लोक। पण जर तो डबघाईला येतो तर माझं असं म्हणणं आहे की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो सुद्धा ना। बरोबर, सारखंच मावळलं जात नाही। शेवटी ह्या गोष्टी तुमच्या प्रयत्नांवर आणि कर्मावर सुद्धा अवलंबून असतात असं म्हणतो। परंतु पश्चिम दिशा जी आहे त्याचा स्वामी आहे वरुण। वरुण देवता ही पावसाची देवता आहे। म्हणजे आपण म्हणतो ना वरुणाचं आवाहन केलं, वरुण राजा बरसला, म्हणजे थोडक्यात पश्चिमेकडून आपल्याला काय येतो तर जलस्रोत येतो आणि म्हणून त्या दिशेची देवता मानली गेलेली आहे वरुण। बरोबर, आणि त्या दिशेचा ग्रहस्वामी मात्र शनी मानला गेलाय। त्यामुळे जसा दक्षिणेला घाबरवलं जातं तसंच पश्चिमेला सुद्धा शनी महाराज त्या ठिकाणी असल्यामुळे थोडंसं घाबरवलं जातं। पण जर एक विचार केला तर पश्चिमाभिमुख वास्तू ही स्त्रियांसाठी अतिशय उत्तम आहे। पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्वातंत्र्य देत नव्हते आणि पुरुष प्रधान जेव्हा संस्कृती होती तेव्हा पूर्वाभिमुख घरांकडे जास्ती कल होता। परंतु ज्या ठिकाणी पश्चिमाभिमुख वास्तू असतात त्या ठिकाणी त्या घरातल्या स्त्रीचं प्राबल्य असतं आणि म्हणून पश्चिमाभिमुख वास्तू आजकालच्या काळाला अतिशय चांगली मानली गेली, कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते। आपली जेवढी शक्तिपीठ आहेत देवींची मंदिर, बरोबर, तर ती सगळी पश्चिमाभिमुख आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाईचं जर तू मंदिर बघितलंस तर तिथं पश्चिमाभिमुख ते मंदिर आहे आणि आजही तिथे सूर्यकिरण तिच्या पायाशी येतात। त्याला तो प्रकाश सोहळा असतो वर्षातून एक काळ, त्यावेळेस तो मावळतीचा सूर्य हा त्या देवीच्या पायावरती त्याचं किरण पडतं। म्हणजे पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये स्त्रीचं प्राबल्य वाढतं हे सांगणारं पहिलं देवस्थान ते, किंवा कोणतीही देवीची स्थानं। म्हणजे अगदी वास्तुशास्त्रामध्ये मी नेहमी म्हणतो की घरं तर वास्तुशास्त्राप्रमाणे कराच, पण वास्तुशास्त्र हे मंदिराला सुद्धा आहे। म्हणून देवीची जेवढी मंदिरं पश्चिमाभिमुख असतात तेवढी ती ऊर्जित होतात। बरोबर, आणि पुरुष देवाची जेवढी म्हणून मंदिरं असतात ती पूर्वेला ऊर्जित होतात। आणि गुरूंची जसे की साईबाबा आहेत, स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, यांची मंदिरं उत्तराभिमुख नावारूपाला येतात। त्याच पद्धतीने पश्चिम दिशा ही घरामध्ये जेव्हा जास्ती प्रमाणात ओपन असते त्यावेळेस त्या घरामध्ये थोडासा आळशीपणा वाढण्याची शक्यता असते, कारण त्या दिशेचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळं तो थोडा मंदचर आहे, तो निवांत आहे आणि अगदी थंड आहे। म्हणजे त्याची गती सुद्धा एका राशीत 7.5 वर्ष असते। त्या पद्धतीने पश्चिमाभिमुख घरामध्ये राहणाऱ्या लोकांची प्रगती ही थोडी हळूहळू होते असं म्हणतात। पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये संशय निर्माण होतो। एक भाऊ असेल तर बहिणीवर, पती पत्नीवरती, म्हणजे स्त्री प्रधानता असल्यामुळं त्या घरातल्या स्त्रीवरती संशय घेण्याचं काम चालू होतं। पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये हे दुष्परिणाम जरूर होतात, पण त्याच्यावरती परिमार्जन करणं पण गरजेचं असतं। पश्चिम दिशेला वायव्य दिशेकडचा दरवाजा असेल तर तो थोडासा कोर्ट कचेरी लावणार असतो, मग त्याला बॅलन्स करणं गरजेचं असतं। पश्चिम मध्य जर दरवाजा असेल तर थोडी प्रगती लेट होते आणि ज्याची लायकी नाही तो बॉस बनतो। म्हणजे कामाच्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की अरे सगळं मी करतोय, क्रेडिट भलताच घेऊन जातोय, पश्चिमाभिमुख दरवाजा। बरोबर, किंवा पश्चिम नैऋत्यला असेल तर घरात किरकोळ चोऱ्या होतात। अरे मी काल 2,000 रुपये ठेवले होते ते कुठे गायब झाले, अरे मी कानातलं काढून ठेवलं होतं कुठे गायब झालं। म्हणजे अशा पद्धतीचे किरकोळ चोऱ्या सुद्धा पश्चिम नैऋत्य आणि दक्षिण नैऋत्यकडनं होतात। पण पश्चिम नैऋत्य सुद्धा यासाठी तशी बदनाम झालेली दिशा आहे। म्हणून वरुण देवतेचं स्थान पश्चिम दिशेला जर निर्माण केलं तर तिथे ऊर्जित अवस्था निर्माण होते। मोना नांगरे बोलतायत, बोला तुमचा प्रश्न विचारा। वास्तू पुरुष म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचं नेमकं वास्तूत स्थान काय असतं? खरं तर आपण वास्तू पुरुषासाठी एक भाग घेणार आहोत स्पेशली, पण आपण थोडक्यात आता ह्यांचा प्रश्न आलाय म्हणून सांगू। पण वास्तुपुरुष हा विषय आपण घेणार आहोत, त्यासाठी आपले 3-4 एपिसोड संपतील एवढा तो वास्तुपुरुषाचा पसारा आणि आवाका मोठा आहे। मुळामध्ये वास्तुपुरुष हे शिवशंकराच्या घामामधून निर्माण झालेलं एक महाभूत आहे।
थोडक्यात एक प्रकारचं बॅक्टेरिया म्हणतो ना आपण, की वाईट गोष्ट नष्ट करणारा एक प्रकारचा बॅक्टेरिया आपण आता त्याला म्हणतो. तर थोडक्यात काय की त्यांनी ती पृथ्वी खाऊन पृथ्वीवरचा अंधकासूर त्यांनी नष्ट करून टाकला आणि पृथ्वी स्वच्छ करून टाकली. आता त्याची भूक काही भागे ना, कारण त्याला ते वरदान होतं भुकेचं, म्हणून तर त्यांनी ते एवढं मोठं दूध खाल्लं. तर मग भगवान शंकरांनी त्याला सांगितलं की त्याला वरदान दिलं त्या महाभूताला, जे घामातनं निर्माण झालं, की आजपासून याला वास्तुपुरुष म्हणून गणलं जाईल आणि ज्या वास्तूमध्ये वास्तुशांती होणार नाही त्या ठिकाणचं आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, शांतता तू खा. आणि ती इतकी असेल की अंधकासुराचं एक शरीर त्याला खाल्ल्यासारखं वाटेल. आणि म्हणूनही आजही वास्तुशांती न करता जे लोक वास्तू मध्ये राहायला जातात त्या घरामध्ये आपण पाहतो की घरातला करता 4 महिन्यातून मेला, ॲक्सिडेंट झाला, काय झालं, किंवा घरामध्ये शांतता नष्ट झाली, म्हणजे त्यातली तो वास्तू नष्ट करत राहतो, खात राहतो. पण त्याची यथाविध पूजा करून योग्य ठिकाणी त्याचा निक्षेप करणं म्हणजे पूर्ण हा वास्तूची कृपा आपल्यावर राहण्याचं एक लक्षण आहे. आणि हा वास्तुपुरुष नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावा. अशा वास्तुपुरुषाची गोष्ट आपण पुन्हा सविस्तर घेणार आहोत. पण वास्तूमध्ये वास्तुपुरुषाचं स्थान हे आग्नेय कोपऱ्यात असतं आणि नुसतं स्थान नसतं तर ते पालथं असतं, कारण त्याला पालथा घातलाय 81 शिख्यादी देवतांनी. तो निक्षेपित करताना डायरेक्ट खड्ड्यात टाकायचा नसतो, त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती पुढच्या भागात. नक्की नक्की मला ती जाणून घ्यायला आवडेलच. वास्तुपुरुषा संदर्भात आपण इतरही माहिती नक्कीच घेऊया पुढील भागात. सध्या तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती पश्चिम दिशेबद्दल आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. जर तुम्हालाही या शो मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला लगेच SMS करा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवे ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही सर्व माहिती तुम्ही आम्हाला SMS करा 988179 9817 या नंबरवर. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे. www.isaka.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वर फॉर्म भरून ईमेल करा. या शोमधून आम्ही तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येणार आहोत. या शो मधल्या पहिल्या 21 लकी कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्स कडून मिळणार आहे मोफत सल्ला. त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचा आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना शो दरम्यान फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया सर्वात आवडती माझी जागा, माझा हॉल. या तर पाहूया माझा हॉल.